महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार दिल्लीच्या तख्ताला लय भारी शरद पवार शरद पवार। यानंतर आम्ही भाषणासाठी आमंत्रित करत महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार दिल्लीच्या तख्ताला लय भारी शरद पवार दिल्लीच्या तख्ताला लय भारी शरद पवार महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार दिल्लीच्या तख्ताला लय भारी शरद पवार दिल्लीच्या तख्ताला लय भारी शरद पवार। या ठिकाणी ही नजर पडत नाही तेवढी गर्दी सांगते, इकडे गर्दी तिकडे गर्दी तिकडे, हेच सांगते की आमची महासंसद रत्न आमच्या लाडक्या लोकप्रिय उमेदवार आदरणीय सुप्रियाताई विक्रमी मतांनी निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। अरे जोश उत्साह तिकडे बघा, वा अजून वा 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 क्या बात आहे। अरे हा उत्साह 84 वर्षाचा योद्धा नाही कधी झुकणार हो 84 वर्षाचा योद्धा नाही कधी झुकणार दिल्लीच्या तख्ताला करा करा झुकवणार मराठी अस्मितेची धारदार तलवार कोण दिल्लीच्या तख्ताला लय भारी शरद पवार दिल्लीच्या तख्ताला लय भारी भासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि पवार साहेबांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला या महाराष्ट्राच्या मातीला। आमच्या लाडक्या दैवताचं एक ऐतिहासिक स्वागत करायचंय। आमचा लाडका राजा जाण झाला आदरणीय पवार साहेबांच्या सन्मानार्थ आदरणीय प्रतिभाताईंच्या सन्मानार्थ एकदा सर्वांनी दोन्ही हात वर करावेत अगदी सर्वांनी आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट या ठिकाणी करायचा आहे। दिल्लीच्या तख्ताला लय भारी शरद पवार दिल्लीच्या तख्ताला लय भारी शरद पवार महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्राचा बुलंद आवाज एकदा सर्वांची वज्रमुठ दिसू देत ही तुतारी दिल्लीच्या तख्तात दिवाखाने गेली पाहिजे। रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्राचा बुलंद आवाज धन्यवाद। एकदा जोरात कर आमचे जुळती कर आमचे जुळती। यानंतर संसद रत्न मुलुक मैदानी तोप सन्माननीय खासदार डॉक्टर अमोल कोल्हे सरांना विनंती आहे आपण भाषणासाठी। आदिशक्ती तुळजाभवानी आदिशक्ती तुळजाभवानी उभ्या हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर पुढे विनंती आहे पुढे असणाऱ्यांनी कृपया खाली बसून घ्या म्हणजे मागच्यांना दिसू शकेल जरा
जरा पुढे उभे असणाऱ्यांनी बसून घ्या म्हणजे मागच्यांना दिसू शकेल. सर्वांनी खाली बसून घ्या. आपल्याला विनंती आहे, सर्वांनी खाली बसून घ्या. बसून घ्या, बसून घ्या, शांतपणे बसून घ्या. समोर बसून घ्या, बसून घ्या, शांतपणे. आदिशक्ती तुळजाभवानी, उभ्या हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. व्यासपीठावर उपस्थित असणारे देशाचे नेते, महाराष्ट्राचा स्वाभिमान, प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, माजी गृहमंत्री अनिल बाबू देशमुख, माजी पशुसंवर्धन मंत्री सुनीलजी केदार, ज्यांच्या प्रचारासाठी नव्हे, ज्यांच्या विजयाची सभा आज बारामतीत करतोय, त्या महासंसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, आमच्या आदरणीय काकी असतील, रोहित दादा असतील, श्रीनिवास बापू असतील, वंदनाताई चव्हाण असतील, फौजिया, अशोक बापू पवार, अंकुशरावजी काकडे, विठ्ठल शेठ मण्यार, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर. वेळेची खरं तर मर्यादा असल्यामुळे सर्वांची नावं घेणं शक्य होणार नाही, कारण अजून नगरमध्ये 2 सभा, त्यासाठी जायचे सगळे पत्रकार बांधव. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आवर्जून झुकेगा नाही हे सांगणारे सगळे बारामतीकर. आणि या सभेने दाखवून दिलंय बारामतीच्या मनात काय, बारामतीच्या काळजात काय. अरे सभेची जागा काढून घेऊ शकाल, सत्तेच्या जोरावर सभेची जागा काढून घेऊ शकाल, बारामतीच्या काळजातली जागा कुणाला आहे हे ही गर्दी दाखवून देतीये. आणि खरोखर स्वतःला भाग्यवान समजतोय, कारण अजून शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक व्हायची आहे, तरी सुद्धा आता बारामती लोकसभा मतदारसंघात आलोय. याची 2 फार महत्वाची कारण आहेत. एक महत्वाचं कारण म्हणजे आपण कोणासाठी प्रचार करतोय हे फार महत्वाचं आहे. कारण ज्या आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे संसदेत उभ्या राहून जेव्हा बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न मांडतात, महाराष्ट्राचे प्रश्न मांडतात, देशाचे प्रश्न मांडतात, तेव्हा देशाच्या पंतप्रधानांपासून विरोधी पक्षातल्या प्रत्येक खासदाराला कान देऊन ऐकावं लागतं, बारकाईनं लक्ष द्यावं लागतं. अशा उमेदवाराच्या प्रचारासाठी आलोय. आणि मी स्वतःला खरंच भाग्यवान समजतो की अशा उमेदवाराच्या प्रचाराला येण्याचं भाग्य, सुप्रियाताईंच्या प्रचाराला येण्याचं भाग्य मिळालं. आणि तुम्ही इतके भाग्यवान खरं तर मतदार आहात. गेल्या 3 टर्म सातत्यानं तुम्ही सुप्रियाताईंच्या पाठीमागे जो आशीर्वाद उभा करता आहात, ही ती महाराष्ट्राची लेक आहे, ही ती जिजाऊंची लेक आहे, ही ती सावित्रीबाईंची लेक आहे, ही ती अहिल्याबाईंची लेक आहे, जी संसदेत बोलायला उभी राहिल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राला अभिमान वाटतो की ही महाराष्ट्राची लेक आहे. आणि त्या ताईंच्या प्रचाराला यायला मिळतंय, खरोखर मी भाग्य समजतो. आणि दुसरं फार महत्वाचं गोष्ट आहे बघा, आदरणीय शरदचंद्रजी पवार
हा हात जेव्हा डोक्यावर असतो तेव्हा फरक काय पडतो तो बघा. शिरूर लोकसभा मतदारसंघात माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या पोराला पाडण्याचं आव्हान देणारे राष्ट्रीय अध्यक्ष अजून बारामतीतून बाहेर पडू शकले नाहीत. आणि आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादानं माझ्यासारखा एका सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता सातारा झालं, माढा झालं, कोल्हापूर झालं, बारामती झालं, नगर झालं, मावळ झालं, सगळीकडे मैदान घुमवू शकतो. याचं कारण हे कारण जेव्हा तुम्हाला माहिती आहे, ही ताकद आहे. या 6 नावांमध्ये ही ताकद आहे. आणि जेव्हा हे आव्हान दिलं गेलं, बारामतीमधून अनेक सभांचं मी खरं तर ऐकलंय. आणि हे सगळं ऐकल्यानंतर अनेकांना फोन जातात, अनेकांना वेगवेगळी विधानं होतात. प्रामाणिकपणे सांगतो, कारण ही निवडणूक फक्त 2 उमेदवारांची, फक्त 2 पक्षांची निवडणूक राहिली नाही, ही देशाची निवडणूक झाली आहे. आणि जे बारामतीमध्ये स्पष्टपणे दिसून येतंय की सर्वसामान्य जनतेनं ही निवडणूक हाती घेतली आहे. त्यानंतर जर कुणाला फोन आलाच, तुला सांगितलं नाही एकदा, विनम्रपणे सांगा, हाच दम खतांच्या किमती कमी करण्यासाठी द्या, हाच दम दुधाला भाव मिळण्यासाठी द्या, हाच दम कांद्यावर 40% निर्यात शुल्क लादलंय त्यासाठी द्या. कारण 27 जून पूर्वीचा एक नेता अजून आमच्या स्मरणात आहे. 27 जून पूर्वीचा नेता अजून आमच्या स्मरणात आहे. पण आज बारामतीमध्ये आल्यानंतर बघितलं, खरं तर मला असं वाटलं होतं की अनेक नेत्यांचे फोटो बापू खरं तर फ्लेक्सवर असतील, पण मी 2दा मान वळून बघितलं, नक्की राजकारणाचा निवडणुकीचा प्रचार सभेचा फ्लेक्स लागलाय की सिर्फ हम तुम सिनेमाचं पोस्टर लागलंय. सिर्फ हम तुम हा जो एक प्रॉब्लेम झालाय. आणि मग मनात प्रश्न पडला की ज्या पंतप्रधानांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी हा सगळा अट्टाहास सुरू आहे, ज्या पंतप्रधानांच्या नावावर मतं मागितली जातात, मग बारामतीमध्ये वेगळं पोस्टर, खडकवासल्यात वेगळं पोस्टर, अशी जर परिस्थिती असेल तर प्रचारातच एक वाक्यता नाही म्हटल्यानंतर नेमका मतदारांनी विश्वास कशावर ठेवायचा. त्या दिवशी माननीय पंतप्रधान येऊन गेले. जेव्हा पंतप्रधान येऊन गेले, पंतप्रधानांनी आदरणीय पवार साहेबांचा उल्लेख केला, अस्वस्थ आत्मा म्हणून उल्लेख केला, भटकती आत्मा म्हणून उल्लेख केला. आज अभिमानानं सांगू इच्छितो माननीय पंतप्रधानांना नम्रपणे की होय, शरदचंद्र पवार महाराष्ट्राचा आत्मा आहे. होय, आदरणीय पवार साहेब या युवकांचा आत्मसन्मान आहेत. होय, आदरणीय पवार साहेब ज्या माता भगिनींना 33% स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण दिलं, 11% संरक्षण दलात आरक्षण दिलं, त्या प्रत्येक माता भगिनीचा आत्माभिमान आहेत. आणि कदाचित माननीय पंतप्रधानांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जे लोक कारण महत्वाचं असं आहे की भगवद्गीतेतला एक श्लोक ते आदरणीय पवार साहेबांना आत्मा म्हणताना विसरून गेले. भगवद्गीतेमध्ये लिहिलंय, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नयनम दहति पावकः न चेनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. म्हणजे आत्मा तो आहे ज्याला शस्त्रानं भेदता येत नाही, ज्याला अग्नीनं जाळता येत नाही, ज्याला पाण्यानं भिजवता येत नाही, वाऱ्यानं सुकवता येत नाही. आणि हा आत्मा महाराष्ट्राचा आत्मा. आणि त्याच्या आत्मसन्मानासाठी उद्या महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी, प्रत्येक कष्टकरी, प्रत्येक युवक आणि प्रत्येक महिला ही जीवाची बाजी लावल्याशिवाय राहणार नाही. कारण हा महाराष्ट्राचा आत्मा
गेली 55 वर्ष अव्याहतपणे या महाराष्ट्राच्या, या पुणे जिल्ह्याच्या, या बारामतीच्या, या हिंदुस्थानच्या आत्मसन्मानासाठी झटतोय. आणि म्हणून जेव्हा समोरच्या, खरं तर मी उमेदवारांवर कधीच काही भाष्य करत नाही. अहो लई फटके खाल्लेत खरं सांगतो. लहानपणी शाळेत असताना बाजूच्या पोराचा खोडरबर लई चांगला होता. म्हणून म्हणलं एक दिवस कंपास पीटीमध्ये तो खोडरबर टाकावा म्हणून घरी घेऊन गेलो. आमच्या आजीनी बघितलं. आजी म्हणली तुला तर खोडरबर घेऊन दिला नव्हता हा. मी म्हणलं बाजूच्याचा घेऊन आलोय. आजीने रपाटा हाणला आणि मला सांगितलं लक्षात ठेव, चोरीची गोष्ट कधी टिकत नसती. आता आजीनी जे सांगितले म्हणल्यानंतर मी कशाला कोणाविषयी काय बोलू. उगा काहीतरी म्हणता, नंतर अजून माझी निवडणूक बाकी आहे. पण जेव्हा कळून चुकले का इथं घड्याळाला कमळाची चावी लागती, तेव्हापासून घड्याळ बघायचंच बंद करून टाकलंय लोकांनी. ही वस्तुस्थिती जेव्हा आज समोर आपण पाहतो तर गमतीचा भाग जाऊन द्या, पण ही कुणाच्या प्रतिष्ठेची निवडणूक नाही. ही कुणा एका माणसाच्या प्रतिष्ठेची निवडणूक होऊ शकत नाही. ही कुणा एका घराच्या प्रतिष्ठेची निवडणूक होऊ शकत नाही. ही कुणा एका कुटुंबाच्या प्रतिष्ठेची निवडणूक होऊ शकत नाही. ही सर्वसामान्य देशातल्या प्रत्येक माणसाची निवडणूक आहे. तो प्रत्येक माणूस जो या देशाचं भवितव्य कुणाच्या हातात असणार आहे या गोष्टीकडे आस लावून बसलाय. त्या प्रत्येक माणसाची निवडणूक आहे. जो लेकराला 10 रुपयाचा बिस्किटाचा पुडा घेतला ना तरी त्याच्यावर बी टॅक्स देतो आणि पायात साधी स्लीपर घातली ना त्याच्यावर बी टॅक्स देतो, त्या माणसाची निवडणूक आहे. त्या शेतकऱ्याची निवडणूक आहे जो काळ्या आईमध्ये राबतो, उन्हातानात राबतो, माल तोडतो, हुंडेकरीला घालतो, बाजार समितीमध्ये नेतो आणि जेव्हा पट्टी येते ना तेव्हा त्याचा चेहरा खर्रकन उतरलेला असतो. त्या शेतकऱ्याची ही निवडणूक आहे. ही त्या माता भगिनीची निवडणूक आहे जिला काळजी पडते की नवऱ्याने पगार झाल्यानंतर महिन्याला हातात जे पैसे ठेवलेत याच्यामध्ये पोरांची फी पासून ते किराण्यापर्यंत सगळा हिशोब आणि सगळा संसार कसा भागवायचा, त्या प्रत्येक माता भगिनीची ही निवडणूक आहे. त्या प्रत्येक तरुणाची ही निवडणूक आहे जो तरुण काबाड कष्ट करतो, अभ्यास करतो, डिग्री घेतो आणि डिग्री घेतल्यानंतर आपल्या कष्ट केलेल्या बापाला सुखाचे 4 दिवस यावेत म्हणून नोकरीच्या अपेक्षेत वणवण भटकतो, पण त्याला नोकरी मिळत नाही. त्या बेरोजगार तरुणाची सुद्धा निवडणूक आहे. आणि म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा आदरणीय पवार साहेबांना फक्त आव्हान दिलं जातं तेव्हा एकच सांगतो प्रामाणिकपणे, माननीय पंतप्रधानांनी सांगितलं होतं 2014ला, माननीय पंतप्रधान काय म्हणाले होते, 14ला इलेक्शनला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करा आणि मग 2014 साली इलेक्शनला मत द्यायला जा. आता लक्षात ठेवा 3 आकडा लय भारी आहे बारामतीसाठी. गॅस सिलेंडरला नमस्कार करायचा तर 3 वेळा करायचा. 400 रुपयाचा भाव 1200 रुपये झाला, 3 वेळा करायला लागेल. गॅस सिलेंडरच्या बाजूला खताची गोण ठेवा. खताच्या किमती 3 पटीने वाढल्यात, खताच्या गोणीला 3 वेळा नमस्कार करा आणि 3 नंबरचंच बटन दाबून 3 लाखाच्या मताधिक्यानं सुप्रियाताईंना विजयी करा, एवढी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. मी सुरुवातीला म्हटल्यानंतर पत्रकारांच्या लेखण्या थोड्याशा हल्ल्या. मी विरोधी उमेदवारावर बोलणार नाही, पण लोकांना कळून चुकलंय का आता घड्याळाला मत म्हणजे आणि मग भाजपला मोदीला मत कसं द्यायचं हा प्रश्न निर्माण होतो. जर शेतकऱ्याची लेकरं असाल तर आठवा वर्षभर दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत असणारे शेतकरी, याच देशानं नारा दिला होता जय जवान जय किसानचा. उत्तरेतला म्हातारा शेतकरी बाप आपल्या पोराला पहाटे उठवतो आणि म्हणतो उठ तुझे दौड लगानी है, तुझे बेल्ट की नौकरी करनी है. त्याचा सैन्यात भरती झालेला पोरगा -°C मध्ये सियाचीन मध्ये देशाच्या सीमांचं रक्षण करत होता आणि त्याचा 70 वर्षांचा म्हातारा बाप
त्याचा 70 वर्षांचा म्हातारा शेतकरी बाप त्याच्या न्याय्य हक्कांसाठी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत होता. पोरगा देशाच्या सीमांचं रक्षण करतोय, बाप मात्र स्वतःच्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करतोय. आणि त्या आंदोलन करणाऱ्या बापाच्या नशिबात काय होतं? पाण्याचे फवारे, अश्रुधुराच्या नळकांड्या, तारेचं कुंपण का लाठ्यांचे प्रहार. हे चित्र कधी विसरू नका. हेच आंदोलन करत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावरून भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्याच्या पोरानं निर्घुणपणे गाडी घातली. 7 शेतकऱ्यांचा जीव गेला. स्वतःला शेतकऱ्याची लेकरं म्हणवत असाल तर हे चित्र विसरू नका. आज जर ते जात्यात असतील तर आपण सुपात आहोत, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि म्हणून हे मत देत असताना प्रत्येक शेतकऱ्याचा हात थरथरणार आहे. हा शेतकऱ्याचा हात थरथरणारे मत देत असताना. आणि म्हणूनच जे म्हटलो आपण मान्य करून घ्या, बारामतीकरांनी डोक्यात साठवून घ्या. घड्याळाला आता मत म्हणजे भाजपला मत, पण अजित दादा आपसे बैर नहीं लेकिन बीजेपी तेरी खैर नहीं. आणि जाता जाता एवढंच सांगतो, सगळा मीडिया, सगळ्या माध्यमांचं लक्ष या निवडणुकीकडे लागलंय. काय अजित दादा आपसे बैर नाही, बीजेपी तेरी खैर नाही. पण या निवडणुकीचं लक्ष हे लागलेलं असताना बारामतीत येत असताना एक फार सुंदर कविता श्रीयुत डॉक्टर चंद्रकांत पिल्ले यांनी माझ्या हाती दिली. आणि ही कविता वाचून दाखवतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पण या कवितेतला शब्द न शब्द जणू काही या बारामतीतली माती म्हणतीये, या बारामतीतल्या मातीचं मनोगत आहे, या बारामतीतल्या प्रत्येक मातेचं मनोगत आहे. अशी आदरणीय पवार साहेबांसाठी डॉक्टर चंद्रकांत पिल्ले यांनी लिहिलंय. भूकंप प्रलय वादळे नात्याचा सवता सुभा, भूकंप प्रलय वादळे नात्यांचा सवता सुभा, निश्चयी निश्चल निश्चित शरद अविचल उभा. आयुष्याच्या सांजवेळी दुःखाचा लवलेश नाही, आयुष्याच्या सांजवेळी दुःखाचा लवलेश नाही. कर्तृत्वाचा पिंड अमुचा उगी फुकाचा आवेश नाही. शेती माती सगळे सोयरे, शेती माती सगळे सोयरे, नात्यांचाही दुष्काळ सरेल. कोणीही नाही उरले तरी, तरी हा शरद पुरून उरेल. सुरकुतलेल्या चेहऱ्याची अजूनही मुद्रा करारी, सुरकुतलेल्या चेहऱ्याची अजूनही मुद्रा करारी. राखेतून उठून पुन्हा घेईल तो गगन भरारी. एक ललकारी तुझी माझी. शेवटच्या ओळीत कवी फार सुंदर म्हणतो, एक ललकारी तुझी माझी ऐकू जाऊ दे नभा. निश्चयी निश्चल निश्चित शरद अविचल उभा, शरद अविचल उभा. आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगतो, अनेक जण विचारतात अमोल कोल्हे प्रचाराला बारामतीमध्ये का आला. अनेक जण विचारतात अनेकांना तर प्रश्न पडला अमोल कोल्हे निवडणुकीला लढायला का तयार झाला. त्या प्रत्येकाला एकच उत्तर देतो, ते प्रत्येक बारामतीकराचं सुद्धा उत्तर आहे. कारण प्रत्येक घरात एक बाप असतो, प्रत्येक घरात एक बाप असतो ज्याने पायाभरणी केलेली असते, ज्याने भिंती उभारलेल्या असतात, ज्याने छप्पर तयार केलेलं असतं. तो बाप त्या घराच्या सुखासाठी राबत असतो, तो बाप त्या घरावर सुखाची सावली धरत असतो. पण कोणीतरी येतं आणि विचारतं बापानं केलं काय. जेव्हा बापानं काय केलं हा प्रश्न विचारला जातो तेव्हा कळतं की बापानं आपल्यासाठी आयुष्य वेचलेलं असतं, त्याचा हिशोब कधी मांडलेला नसतो. आणि म्हणूनच त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यात, म्हणूनच आयुष्यात कधी बापाला विसरायचं नसतं, त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यामध्ये सुख होऊन व्हायचं असतं. आणि हा बाप माणूस गेली 55 वर्ष सातत्यानं महाराष्ट्राचा अभिमान जर वाढवत असेल तर तुम्हा बारामतीकरांना आण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानाची. आठवून बघा 50 वर्षांपूर्वीची बारामती, आठवून बघा प्रत्येकाचं आयुष्य.
अरे अंगावरच्या कळकटलेल्या मळकट कपड्यांच्या ठिकाणी जर खादीचे कपडे आले असतील ना, तर या माणसाची धोरणं त्यासाठी कारणीभूत आहेत. जर रोजगारासाठी वन भटणाऱ्या दुष्काळी म्हणवल्या जाणाऱ्या बारामतीमध्ये सुखाचे झरे वाहिले असतील ना, तर या माणसाची धोरणं त्यासाठी कारणीभूत आहेत. जर प्रत्येक बारामतीकराची मान देशात आणि महाराष्ट्रात अभिमानानं ताठ होत असेल ना, तर आदरणीय साहेबांची धोरणं त्यासाठी कारणीभूत आहेत. आणि म्हणून तुम्हाला आन आहे, जो स्वाभिमान, जो अभिमान, जो आत्मभान हे आदरणीय साहेबांच्या धोरणांमुळे आज प्रत्येक बारामतीकराला मिळालंय. जेव्हा देश पातळीवर साहेबांना आव्हान दिलं जातं, तेव्हा तुमच्या प्रत्येकाला आण आहे, या महाराष्ट्राच्या सह्याद्री माग तुमच्यापैकी प्रत्येकानं सह्याद्री होऊन उभं राहिलं पाहिजे. आणि जाता जाता एवढंच सांगतो की पुन्हा एकदा गॅस सिलेंडरला नमस्कार किती वेळा, खताच्या गोणीला नमस्कार किती वेळा, आपलं वोटिंग मशीनवरचा नंबर काय, आणि ताईंचं विजयी मताधिक्य किती, 3 लाखाच्या मताधिक्यानं ताईंना विजयी करा एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद. यानंतर आम्ही आमंत्रित करत आहोत, अरे ईडीला न घाबरणारा असा बेडर नेता आमदार रोहित दादा पवार. आमदार रोहित दादा. आज अहो आपल्याकडे वेळ नाही. एक मिनिट फक्त एकच घोषणा, पवार साहेब आप आगे बढ़ो. अरे हा बारामतीचा आवाज वाटतो का? दिल्ली हादरली पाहिजे, दिल्ली. पवार साहेब आप आगे बढ़ो. मागच्या बाजूने आवाज येत नाही, हात वर करून पवार साहेब आप आगे बढ़ो. रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे. वाजवा तुतारी. आज वेळ नाही, आपल्याकडे वेळ नाही. आज सुप्रियाताईंची 4 तारखेची विजयाची सभा कशी असेल त्याचं ट्रेलर आज इथं या ठिकाणी आपण सर्वांनी दाखवून दिला. या सांगता सभेसाठी आवर्जून इथं उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे लाडके प्रेमाचे एक असे व्यक्तिमत्व, फार मोदी साहेबांपासून शहा साहेबांपर्यंत, फार खालच्या भाजपच्या कार्यकर्त्यापासून पण वरपर्यंत हे सर्व लोक फक्त महाराष्ट्रात नाही तर देशातले हे सर्व लोक ज्या व्यक्तीला घाबरतात, असे आपले स्वाभिमानी मराठी माणूस मध्ये आदरणीय पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. इथं उपस्थित असणारे सर्वच मान्यवर, सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, इथं काकी उपस्थित आहेत, कुटुंबीय उपस्थित आहेत, पत्रकार व आपल्या बारामती व आसपासच्या परिसरामध्ये राहणारे सर्व स्वाभिमानी नागरिक बंधू आणि भगिनींनो, काही लोक असे म्हणतात की पवार साहेब एक भटकती आत्मा आहे. त्या दिल्लीवाल्या नेत्यांना मला सांगायचंय, पवार साहेबांची आत्मा कोण असेल, नाहीतर लोकांची आत्मा इथं कोण असेल, तो दोन्हीचा विचार केला तर एकच नाव निघतं, म्हणजे आदरणीय पवार साहेब. लहानपणीपासून मी स्वतः सांगता सभेला तिथं येत आलेलो आहे. मी तिथं कुठेतरी बसायचो. जागा यंदा थोडीशी वेगळी आहे, पण मी स्वतः तिथं प्रचार केलाय. माझ्या काकांनी केलाय, माझ्या आईली केलाय, माझ्या काकींनी केलेला आहे, तसंच माझ्या आत्या असतील, या सर्व लोकांनी
दादांचा प्रचार असेल, साहेबांचा प्रचार असेल, नाही तर सुप्रियाताईंचा प्रचार हा केलेला आहे. ठीक आहे, यंदा या आमच्या उपस्थितीची जास्त चर्चा कदाचित यंदा होते, पण पूर्वीच्या काळामध्ये आम्ही कुठं बसलेलो असायचो, आम्ही कशा पद्धतीने प्रचार करायचो, कोणाकोणाच्या घरी जायचो, या बाबतीतली चर्चा होत नव्हती. आणि मग तिकडं बसून सर्वांची भाषणं आम्ही तिथं ऐकत असायचो. पण यंदाचं वातावरण थोडंसं वेगळे. आपल्यातलेच एक आता भाजप बरोबर गेलेले आहेत. कुटुंबाचा एक व्यक्ती म्हणून कुठंतरी मला त्या बाबतीत वाईट वाटतं, पण तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. आणि ते जेव्हा तिकडे गेले तेव्हा त्यांनी पार्टी नेली, चिन्ह नेलं, आखी राजकीय यंत्रणा नेली. अहो जागा सुटा नेली हो. तुम्ही जागा न्या, नाहीतर पवार साहेबांची जागा घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. कितीही स्वप्न तुम्ही बघितले आणि ते कुणीही बघितले, तर पवार साहेबांची जागा हे कुणी घेऊ शकत नाही. पवार साहेब हे आपल्या सर्वांचा हृदयात आहे, आपल्या काळजाचा पवार साहेब एक तुकडा आहे. आणि असंच बनलेत का हो तो तुकडा? गेल्या 60 वर्षामध्ये या परिसरातल्या लोकांच्या हितासाठी, संबंध महाराष्ट्रातल्या लोकांच्या हितासाठी, अख्ख्या देशाच्या लोकांच्या हितासाठी पवार साहेबांनी काम केले, परिश्रम केले. पवार साहेबांच्या प्रचाराची सुरुवात जर आपण बघितली तर सायकलवर असायची. त्यांचे त्या काळातले जे कोणी कार्यकर्ते त्यांच्याबरोबर प्रचारासाठी फिरायचे, पवार साहेब अजूनपर्यंत त्यांना विसरलेले नाहीत. तिथून सुरू झालेला प्रवास, या भूमीतून झालेला प्रवास, नंतर राज्यमंत्री, मंत्री, मग या राज्याचे मुख्यमंत्री, या देशाचे डिफेन्स मिनिस्टर, या देशाचे कृषी मंत्री, असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. जेव्हा केव्हा त्यांच्याकडे पद होतं, जो कुठला निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्या सर्व निर्णयाचा केंद्रबिंदू कोण असेल, तर या महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता हे त्यांच्या निर्णयाचं केंद्रबिंदू असायचं. त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये असं कुठलंही कुटुंब नसेल की पवार साहेबांनी घेतलेला निर्णय त्या कुटुंबापर्यंत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे एखाद्या योजनेच्या माध्यमातून पोचलेला नाही. म्हणून सांगतो, पवार साहेबांची जागा घेणं सोपं नाही आणि कुणी सुद्धा घेऊ शकत नाही. जेव्हा केव्हा पवार साहेब संबोधित करतात आपल्या सगळ्यांना, पवार साहेब हेच बोलतात, या परिसराचा आणि महाराष्ट्राचा मी विकास का करू शकलो, तर त्याचं फक्त एकच कारण आहे, इथं असणारी जनता आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला निवडून दिलं म्हणून तो विकास मी करू शकलो. पवार साहेब कधी म्हणत नाही मी केलं, मी केलं. मी म्हणणारे हे सगळे भाजप बरोबर गेलेले आहेत, नाही तर भाजप मध्ये आहेत. त्याला साध्या भाषेमध्ये आपण जर काय म्हणतो असं बघायला गेलं तर त्याला अहंकार म्हणतो. खरं तर पवार साहेब जेव्हा जागा बदलली तेव्हा लोकांनी ठरवलं होतं मोठ्या संख्येने तुमचं मनोगत तिथं ऐकण्यासाठी यायचं. आणि जे दिल्लीचे नेते आहेत ते म्हणतात पवार साहेबांना कुटुंब सांभाळता आलं नाही. त्या नेत्यांना मला सांगायचं की पवार साहेबांचं कुटुंब फक्त पवार आडनावाचं नाही हो. पवार साहेबांचं कुटुंब कुठं असेल तर हे पुढे बसलेली जनता म्हणजे पवार साहेबांचं कुटुंब आहे. हे तुम्ही कसं नेणार? पवार साहेब हृदयामध्ये बसले ते तुम्ही कसं नेणार? या सर्वसामान्य जनतेचं पवार साहेबांवर प्रेम आहे ते तुम्ही कसं नेणार? 60 वर्षामध्ये सायकलवरनं मोटरसायकलवरनं गाडीवरनं जे कुठलं पद असेल ते सत्तेतलं असू नाही तर विरोधात असू, पवार साहेब लोकांपर्यंत पोहोचलेत. अनेक आंदोलनं पवार साहेबांनी विरोधी पक्षनेता म्हणून केलेली आहेत आणि लोकांपर्यंत पोहोचले. म्हणून आजपर्यंत जी कुठली सत्ता या महाराष्ट्रामध्ये आपल्या विचाराची आली त्याचं मुख्य कारण आहे म्हणजे आदरणीय पवार साहेब. 2014 पर्यंत आपली सत्ता या महाराष्ट्रामध्ये
कोणामुळे आली असेल तर ती पवार साहेबांमुळे तिथं आली आणि ती सत्ता आली म्हणून पवार साहेब काही नेत्यांना पद देऊ शकले आणि ती पद मिळाल्यानंतर त्या नेत्यांनी आपापल्या मतदारसंघामध्ये विकास केला. जर सत्ताच पवार साहेबांनी आणली नसती तर विकास कसा केला असता. त्यामुळे मी अनेक या नेत्यांना विनंती करतो, हा जो अहंकार आहे नाही तर मी पण आहे तो कुठेतरी बाजूला ठेवा आणि हिम्मत असेल तर हो हे सर्व पवार साहेबांनी केलं, हो जे कुणी आम्ही आज आहोत ते पवार साहेबांमुळे आहोत हे सांगण्याची हिम्मत कुठेतरी तुम्ही करावी अशी विनंती या सर्व नेत्यांना करतो. अहो पूर्वी आदरणीय पवार साहेबांवर, पवार कुटुंबियावर, ताईंवर जर कुणी म्हणायचं काही बोलायचं तेव्हा आपले दादा अजित दादा त्या लोकांचा समाचार घ्यायचे. घेत होते का नव्हते? मग आता काय असं बदललं? काही थोडेसे व्हिडिओज आहेत भाजप बरोबर दादा गेले पण भाजपच्या काही नेत्यांचं साहेबांबद्दल काय मत आहे हे थोडंसं व्हिडिओच्या माध्यमातून बघू. पूर्वी लावरे व्हिडिओ म्हणणारे दुर्दैवाने आता भाजप बरोबर गेलेले आहेत. त्यामुळे मीच आता म्हणतो लावरे तो व्हिडिओ अहो आवाज कुठे हो? ही गर्दी बघितल्यानंतर चंद्रकांत दादाचा आवाज सुद्धा बसला असं कुठे दिसतंय. आवाज गेला वाटतं. अहो येणार आहे का नाही आवाज त्यांचा परत? बर जेव्हा आवाज येईल तेव्हा कुठेतरी आपण ते सर्व व्हिडिओ बघू. अहो बघा ना, मोदी साहेब महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर पवार साहेबांबद्दल बोलतात, शहा साहेब बोलतात, चंद्रकांत दादा बोलतात, देवेंद्र फडणवीस साहेब बोलतात. हे सगळे छोटे मोठे नेते तिथं पवार साहेबांवर बोलतात. त्याचं कारण माहिती आहे का आपल्याला? 4 जूनला जेव्हा तुम्ही सर्वजण टीव्ही समोर बसाल तेव्हा 3 गोष्टीसाठी गुलाल खेळायचा. आता मी म्हणेल 4 गोष्टीसाठी. एक, आपल्या सुप्रियाताई ह्या कमीत कमी 3.5 लाखाली तिथं खासदार होणार म्हणजे होणार. ज्या व्यक्तीने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास पुढे आणला अशा व्यक्तीला अजितदादा काय म्हणतात? तुझ्याकडे बघतोच तुला पाडतोच. अशा आपल्या डॉक्टर कोले हे जेव्हा 4 तारखेला तुम्ही सर्वजण टीव्हीवर बघत असाल तिथे असणारी स्वाभिमानी जनता त्यांना सुद्धा 3-3.5 लाखाली निवडून देणार. अजून एक बातमी तुम्हा सर्वांना ऐकायला मिळेल. कमी 35 खासदार महाविकास आघाडीचे या महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले दिसतील. अहो अनेक सर्वे बघितले, अनेक पत्रकारांशी आम्ही बोललो, सगळ्यांचं हेच मत आलं की भाजप हे कधीही 200च्या पुढे तिथं जाणार नाही. आणि भाजप जेव्हा 200च्या पुढे जाणार नाही तेव्हा त्यांना कोणावर अवलंबून राहावं लागणार आहे? तर त्यांच्या मित्र पक्षांवर. त्या मित्र पक्षाचे जे सर्व नेते आहेत ते कोणाचे मित्र आहेत नाही तर परिचयाचे आहेत? तर ते पवार साहेबांचे आहेत. त्यामुळे जसं 2019ला महाराष्ट्रामध्ये आकडेवारीचा नवीन खेळ आपण सर्वांनी बघितला, जे लोकांच्या स्वप्नात सुद्धा आलं नव्हतं, अशी महाविकास आघाडी आपण कोणामुळे बघितली?
तर ते होते आदरणीय पवार साहेब. आणि 4 जूनला जेव्हा भाजप 200च्या पुढे जाणार नाही तेव्हा या देशामध्ये असा कुठला व्यक्ती आहे जो सर्व आकडेवारी भाजपच्या विरोधात एकत्र करू शकतो आणि भाजपला सत्तेच्या बाहेर काढू शकतो. त्याचं फक्त एकच नाव आहे, शरदचंद्र पवार साहेब. म्हणून भाजप साहेबांच्या विरोधात बोलते, नेते साहेबांच्या विरोधात बोलतात. आणि ही लढाई कोण विरुद्ध कोण आहे? पवार साहेब विरुद्ध भाजप आहे का नाही? मग भाजपला हद्दपार करायचं का नाही? मी पवार साहेबांना विनंती करणार आहे, पवार साहेब जेवढी काय मला माहिती आहे त्या माहिती अनुसार या देशाला अनेक कृषी मंत्री मिळाले. तुमच्या काळामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याचं भलं झालं, पण या देशाला कधीही महिला कृषी मंत्री मिळाली नाही. त्यामुळे इथली स्वाभिमानी जनता सुप्रियाताईंना निवडून देणार आहे, ते सुद्धा 3-3.5 लाखाने. तर आम्हाला सुप्रियाताईंना या देशाचे कृषी मंत्री म्हणून तुम्ही त्या ठिकाणी बघण्याची संधी दिली पाहिजे. अनेक प्रेशर असताना सुद्धा आमचे डॉक्टर कोले इथं आमच्या बरोबर आहे, विचाराबरोबर आहेत. त्यांना सुद्धा योग्य अशी संधी केंद्र सरकारमध्ये मिळावी असं युवा म्हणून त्या ठिकाणी मी तुमची विनंती इथं करतो. लावरे व्हिडिओ करायचं का? नक्की का? चला मग भाजपचे नेते साहेबांबद्दल काय बोलले ते जरा व्हिडिओच्या माध्यमातून लावरे तो व्हिडिओ. आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार. आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार. मला पवार शरद यांचा पराभव मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बस इतना काफी आहे. मला पवार शरद यांचा पराभव मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बस इतना काफी. बस इतना काफी असं म्हणतात आणि चुटकी वाजवतात, चुटकी. त्यामुळे भाजपचं मेन टार्गेट या महाराष्ट्रामध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये कोण आहे? मग या लोकशाहीच्या मार्गातून सुप्रियाताईंना 3-3.5 लाखाने निवडून देण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करणार का? अरे अजून एक व्हिडिओ आहे का? संपला? बर पुढचा व्हिडिओ लागूच तर वीडियो सुधा मनतोय भावना से हमारे साथ जुड़ा हुआ है. जहां तक शरद राव का मामला है, ये पॉलिटिकल प्रॉब्लम ही नहीं है. कितना ही इसको पॉलिटिकल प्रॉब्लम बनाए, महाराष्ट्र की जनता के गले कैसे उतरेगा? ये प्योरली उनका फैमिली प्रॉब्लम है. घर का झगड़ा है कि विरासत काम करने वाले भतीजे को गए, विरासत बेटी है तो बेटी को दे. झगड़ा उसका नहीं, तो सिंपैथी के बजाय. अहो मोदी साहेब असं म्हणतात की पवार साहेबांना स्वतःचं कुटुंबच तिथं सांभाळता आलं नाही तर महाराष्ट्र कसं सांभाळणार? मोदी साहेब तुम्हाला माझा प्रश्न आहे, बस इतना ही काफी आहे. तुम्हाला माहिती काय परिस्थिती आहे. तुम्हाला खऱ्या अर्थाने या देशाला जर सांभाळायचं असतं ना तर तुम्ही आमच्या युवांना नोकऱ्या दिल्या असत्या, आमच्या शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय तुम्ही घेतले असते, खताच्या किमती कमी केल्या असत्या, गॅसच्या किमती कमी केल्या असत्या, पेट्रोल डिझेलच्या किमती कमी केल्या असत्या. या देशामध्ये महिलांच्या विरोधात जे अत्याचार वाढत चालले ते तुम्ही कुठेतरी कमी केले असते. अहो हेच ते मोदी साहेब ज्याच्याबद्दल अजितदादा काय म्हणतात की एक फोन केला की काम होतं. अजितदादा तुम्ही म्हणालात मोदी साहेबांचा एक फोन आला तर काम होत असतं. तुम्ही मोदी साहेबांबरोबर जाऊन 10 महिने झाले दादा. आमच्या कांद्याचा प्रश्न सुटला नाही दादा, आमचा दुधाचा प्रश्न दादा सुटला नाही, रेट नाही वाढले, खताच्या किमती वाढल्यात दादा. आमचे हेच कष्टकऱ्याची मुलं आज बेरोजगार आहेत दादा. आमच्या
ड्राय भागातले इथं अनेक लोक विविध तालुक्यातून आणि खास करून बारामती तालुक्यातून आले. दादा 8 महिन्यामध्ये तुम्ही पाणी देऊ शकला नाही दादा. दादा मग मोदी साहेबांचा फोन कशासाठी येतो? तुमच्यावर ही कारवाई करेल ती कारवाई करेल नाही तर ये माझ्याकडे हे सांगण्यासाठी फोन येतो का? त्यामुळे याला विकास म्हणत नाही, याला उत्तर आपण कशातून देणार आहे? कशातून? बरं अजून एक व्हिडिओ आहे का? 6 पर्यंत सभा चालणार आहे. मी 5 मिनिटं इथं घेतो आणि तुम्हाला सांगतो सभा आहे का? घरी जावा स्वयंपाक करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही कळत नाही एक सिस्टम. अहो हे चंद्रकांत दादा इथं काय म्हणतात माहिती? सुप्रियाताईंच्या बद्दल तुम्ही महिला आहात, घरी जावा, जेवण बनवा, बांगड्या घाला असं ते म्हणतायत. ही जागा आपल्याला अशीच नाही मिळाली हो. आपण तिकडं पत्र दिलं होतं की आमची सांगता सभा पूर्वीच्याच जागेवर व्हावी, पण हे भाजपचं सरकार आणि सत्तेत असणाऱ्या लोकांनी आपलं पत्र पहिलं असताना सुद्धा आपल्याला जागा तिथं दिली नाही. म्हणून मग आपण काय केलं? आमच्या सर्व माता भगिनी एकवटल्या आणि एकत्र येऊन 10,000 महिला 3 तारखेला त्या मैदानावर जाऊन तिथं सभा घेतली. त्यामुळे दादांनी सुद्धा द्रौपदी बद्दल चुकीचे शब्द तिथं काढले आणि तुम्ही महिलांना कमी समजता. अहो तिथं जी सभा चाललीये त्या सभेपेक्षा 5 पट गर्दी आमच्या या होतकरू महिलांनी तिथं केले होते. त्यामुळे महिलांना तुम्ही कमी समजू नका. आमच्या वाघिणी आहेत या आणि त्यांनी हे इलेक्शन आता हातात घेतलंय आणि स्वाभिमान राखण्याची जबाबदारी आमच्या या माता भगिनीने, युवांनी आणि वडीलधाऱ्यांनी तिथं घेतलेली आहे. त्यामुळे महिलांबद्दल बोलू नका. महिला या इलेक्शन मध्ये त्यांची ताकद तिथं दाखवून देणार आहेत. अजून कुठला व्हिडिओ राहिला का? संपला? कुठला राहिलाय? चिन्ह सुद्धा चांगलं मिळालं. तुतारी 2 वेळा वाजवली जाते. एक लक्ष्मीच्या पावलानं नहुरी याला लागली आणि नहुऱ्याला हळद लागली की तुतारी वाजते आणि दुसरं पावल स्मशानभूमीकडे जाताना तुतारी वाजते. हे शेवटची घटका आहे. मी तुम्हाला सांगतो या साहेबांबद्दल आणि आपल्या परंपरेबद्दल, आपल्या आत्मेबद्दल, आपल्या विचाराबद्दल या भाजपच्या ह्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं? ह्याला उत्तर द्यायचं का नाही द्यायचं? नक्की का? अहो तुम्ही कशाची वाट बघता? अहो तुम्हाला पवार साहेब या इलेक्शन मध्ये आणि हेच इलेक्शन नाही, असे अनेक इलेक्शन तुम्हाला गुडघ्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. हे आमचे पवार साहेब आहेत. आणि यांच्या बरोबर दादा जाऊन बसले. अरे हे भाषण जर कोणी ऐकलं असतं दादांनी, पूर्वीच्या दादांनी ऐकलं असतं तर काय केलं असतं? याच बदललेले दादा आम्हाला नाही पटत. हे असे लोक बोललेले तरी शांत बसतात. अहो तिथं कनेरीला कोण आणला होता? तो वेडा बांदल. काय स्टेजवर बोलला तो? पवार साहेबांच्या चेहऱ्याबद्दल तुम्ही बोलता, पवार साहेबांच्या विविध गोष्टींबद्दल तुम्ही बोलता. अजूनही दादा तिथं असते तर कान फाडला असता त्या बांदलाला. अहो 3, 3.5, 4 वर्ष नको त्या कारणासाठी जेलमध्ये जाऊन बसला होता. पण नवीन दादा, बदललेले दादा तिथं बसून काय करत होते? खाली डोकं घालून हसत होते. दादा हे पटतात का तुम्हाला? असं बोलून चालतं का आपल्या या परंपरेमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये? हे आपले संस्कार. मग याचं उत्तर द्यायचं का नाही द्यायचं? अजून कुठला व्हिडिओ राहिलाय का रे बाळ? तालुक्यातील माळेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रविराज तावरे यांनी विविध ठिकाणी घेतलेल्या कोपरा सभा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. या सभांमध्ये फोडण्यात आलेल्या मटक्यांवरून आता राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे समर्थक चांगलेच भडकलेले आहेत.
सभांमध्ये मडकी फोडणे हे जाणून बुजून केली जात असल्याचा त्यांचा दावा असून मलिदा गँगचा एक मोठा सदस्य काय केलं? काय केलं तर मटका फोडला. मटका कधी फोडला जातो? तुम्हाला माहिती ना कधी फोडला जातो? अहो, जेव्हा पक्ष फुटला, मी आणि काही कार्यकर्ते पदाधिकारी साहेबांबरोबर बसलो होतो. साहेबांशी आम्ही चर्चा करत होतो, बोलत होतो. साहेब टीव्ही कडे बघत होते, चेहऱ्यावर त्यांनी नाही दाखवलं. टीव्ही कडे बघत बघत आम्ही काही प्रश्न केले, त्यांनी त्याचं उत्तर दिले. आणि बाहेर जाण्यापूर्वी त्यांनी आम्हाला सांगितलं, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हा जो आपला स्वाभिमानी महाराष्ट्र आहे ना, तो आपल्याला घडवायचा आहे. आणि तो घडवत असताना नाही तर घडवण्यासाठी आपल्याला नवीन पिढी तयार करायची, नवीन पिढीला ताकद द्यायची आहे. आणि जोपर्यंत नवी पिढी ही ती जबाबदारी घेत नाही, नाही तर जबाबदारी घेण्याच्या लेवलची होत नाही, तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही, असे पवार साहेबांचे शब्द होते. साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, काय साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, हे जे वक्तव्य तुम्ही केलं ते कृपा करून तुम्ही परत करू नका. तुम्ही आमचा जीव आहात, तुम्ही आमची आत्मा आहात. जे जे लोक तुम्हाला त्रास देतात, जे जे मोठे नेते किती असले तरी तुमच्याबद्दल काही ते बोलले तरी ही सामान्य जनता आणि आमच्यासारखे छोटे मोठे कार्यकर्ते आणि पवार अख्खं कुटुंब तुमच्या बरोबर आहे. स्वार्थासाठी नाही साहेब आम्ही लढत. कदाचित मला सुद्धा मंत्रिपदाची संधी मिळू शकली असते. माझ्या आजोबाली, माझ्या वडिलांनी जी कंपनी मोठी केली कष्टातून, कुठलीही चूक नसताना सुद्धा त्या कंपनीवर कारवाई केली गेली. आणि मला माहित होतं, मी जर सत्तेत गेलो असतो तर कारवाई झाली नसती. देशमुख साहेब इथं आहेत, अनेक असे नेते ज्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. साहेब, आम्ही सत्तेसाठी तुमच्या बरोबर नाही साहेब, आम्ही सर्वजण विचारासाठी तुमच्या बरोबर आहोत. आणि तुम्ही केलेले 60 वर्षातले कष्ट हे आम्ही कधी विसरणार नाही. कुणी आम्हाला काही दिलं तरी स्वार्थ आम्ही मध्ये न आणता तुम्ही फक्त लढ म्हणा. आम्ही सर्वजण आणि इथं असणारे प्रत्येक व्यक्ती आणि महाराष्ट्राचा स्वाभिमानी सर्व नागरिक तुमच्या शब्दावर लढायला तयार आहे. म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्यांच्या
प्रयत्नातून आपल्या विचाराचं सरकार येणारच आहे, पण 2024ला या महाराष्ट्रामध्ये साहेब तुमच्या मार्गदर्शनाखाली 100% महाविकास आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणार. आणि ही जनता कितीही त्यांनी शिव्या खाल्ल्या, कितीही दबाव त्यांच्यावर टाकला गेला, आम्ही पाणी आणणार नाही, पाणी सोडणार नाही, तुम्ही आम्हाला मतदान नाही केलं तर तुमच्यासाठी पाण्याची योजना आणणार नाही. साहेब जे कुठले शब्द आपण सर्वांनी इथं या लोकांना दिलेले आहेत, सुप्रियाताईंनी दिलेले आहेत, महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ते 100% पूर्ण आपण करणार म्हणजे करणार. साहेब हे नेते काय म्हणतात ताईंना, आखी राजकीय यंत्रणा घेऊन गेल्यानंतर ताई एकटी पडली. रक्ताचं नातं असणारा भाऊ काही कारणास्तव नाही तर त्यांचं साम्राज्य टिकवण्यासाठी त्याच्यावर ज्या काही कारवाई ज्या साम्राज्यावर झाल्यात त्याच्यासाठी म्हणजे स्वार्थापोटी ते पलीकडे गेले असले तर इतर रक्ताचे नाती असणारे भाऊ आणि त्यांचं अख्खं कुटुंब ताईंबरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, रक्तापेक्षा हे जे सर्व पुढे बसणारे प्रेमाचे भाऊ आणि बहीण सुप्रियाताईंबरोबर आणि तुमच्या बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही त्या बाबतीत निश्चिंत राहा असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी वाटतं. अहो साहेब हे एक वटवृक्ष आहेत आणि तुम्हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे वटवृक्षाला पारंब्या असतात आणि शेकडो पारंब्या असतात आणि कधी कधी पारंब्याला सुद्धा असं वाटतं अरे पूर्ण झाड हे आपल्यावर अवलंबून आहे. त्यामुळे 1-2 पारंब्या तरी कुणी तोडल्या नाही तर बाजूला घेऊन गेले तरी वडाच्या झाडाला काही होत नसतं. आणि आपल्या सगळ्यांचं वडाचं झाड म्हणजे आदरणीय पवार साहेब आहेत. जाता जाता मी फक्त आपल्या सर्वांना एवढंच सांगेल, हे आताचे नेते फक्त तुम्हाला आश्वासन देत आहेत. ड्राय भागातलं पाणी असेल नाही तर इतरही तुमच्या सगळ्यांचे जे कुठले विषय असतील आणि इंदापूर असू द्या, बारामती असू नाही तर दुसरा कुठलाही तालुका असू दे, MIDC असू द्या नाही तर कुठलाही विकासाचा प्रश्न असू द्या, पवार साहेब आहेत, ताई आहेत आणि हे सर्व नेते तुमच्या बरोबर आहेत. आणि मी पळणारा व्यक्ती नाही, पळणारा असतो तर कधीच निघून गेलो असतो. आणि मी राजकारणात फक्त भाषण करण्यासाठी आणि गोट्या खेळण्यासाठी आलेलो नाही. त्यामुळे याच्या पुढे कुठलाही कार्यकर्त्याला जर कुणी हात लावला तर गाठ पवार साहेबांचे आणि आमच्याशी हे तुम्हाला तिकडे सांगतो. आणि येणारं प्रत्येक इलेक्शन ज्याच्यामध्ये तुम्हा सर्वांना संधी देण्याची तिथं आम्हाला संधी मिळेल तेव्हा प्रत्येक इलेक्शन मध्ये ते जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, बँक असो नाही तर कारखाना असो, तुमच्या पाठीमागे पवार साहेब, ताई आणि आम्ही सर्वजण असो असा शब्द या ठिकाणी देतो. आणि हा देत असताना कुणी कितीही पलीकडनं भावनिक केलं तर विचार हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचे आहेत. जेव्हा मी निर्णय घेतला पवार साहेबांबरोबर जाण्याचा, सगळ्यात जास्त जल्लोष जर माझ्या कुटुंबामध्ये कुणी केला असेल तर 6 वर्षाच्या मुलाली आणि 10 वर्षाच्या मुलीली केला. आल्या आल्या घरी आल्या आल्या त्यांनी मला विचारलं, डॅडा तू कोणाबरोबर आहेस, आजोबा बरोबर आहेस का काका बरोबर आहे? मला 2 मिनिटं कळलं नाही की मी ह्याचं उत्तर काय देऊ आणि या कमी वयामध्ये यांना हा प्रश्न का पडला. मी त्यांना सांगितलं नाही मी आजोबा बरोबर आहे. त्यांनी मला कडकडून मिठी मारली. त्यांनी मला सांगितलं, डाडा तुझा अभिमान आहे. 6 वर्षाच्या मुलाला आणि 10 वर्षाच्या मुलीला जे कळतं ते 65 वर्षाच्या व्यक्तीला का नाही कळत हे मला नाही सांगता येणार. त्याच्या पुढे जाऊन माझ्या मुला मुलींनी काय सांगितलं, तू जर या वयामध्ये आजोबाला जर सोडलं असतं तर उद्या गेल्यानंतर, उद्या जाऊन 15 वर्षानंतर आम्ही सुद्धा तुला कदाचित घराबाहेर काढलं असतं. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना सांगतो, आपण ज्या पद्धतीने वागतो
घरी ज्या पद्धतीने आपण चर्चा करत असतो, जो निर्णय तुम्ही सर्वजण या लोकसभेमध्ये घेणार आहात म्हणजे पवार साहेबांच्या पाठीमागे उभं राहण्याचा, हे फक्त आपल्या आधीच्या पिढीसाठी, आपल्या पिढीसाठी महत्त्वाचा नसतो, ती लहान मुलं जी असतात त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा असतो. आणि हे लहान पुढच्या पिढीला, लहान मुला मुलींना आपल्याला दाखवून द्यायचंय की विचार महत्त्वाचे असतात आणि नाती महत्त्वाचे असतात. म्हणून हे लोकसभा इलेक्शन महत्त्वाचं आहे. म्हणून सुप्रियाताईंना आपल्याला जास्तीत जास्त मताने तिथं निवडून द्यायचंय. देणार का नाही देणार? कितीही दबाव आणला तरी लढणार का नाही लढणार? एवढा कमी आवाज चालणार नाही. हात वर करून सांगा, आपण सर्वजण लढायला तयार आहोत का नाही? कुणी किती काय केलं, किती आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, या मगाच्या व्हिडिओ सारख्या मलिदा गँगली काही नाटक केलं, किती दम दिला, त्याला उत्तर लोकसभेतून सुप्रियाताईंना जास्तीत जास्त लीड देऊन करणार का नाही करणार? बारामतीकरांना मला फक्त एकच सांगायचंय, सगळ्या तालुक्यामध्ये स्पर्धा लागली, तिथे असणारी स्वाभिमानी जनता 1 नंबर लीड सुप्रियाताईंना द्यायला तयार आहे. इंदापूर तयार आहे, पुरंदर तयार आहे, दौंड तयार आहे, तिथं बोर आणि सर्व इतर तालुके तो मतदारसंघ तयार आहे, खडकवासला तयार आहे. पण आजपर्यंत जे कुठलं इलेक्शन झालेलं आहे त्याच्यामध्ये बारामतीकर आणि बारामतीमध्ये असणारे स्वाभिमानी जनतेने साहेबांना, दादांना, सुप्रियाताईंना पुरोगामी विचाराला, जेव्हा दादा आपल्याबरोबर होते तेव्हा पुरोगामी विचाराबरोबर होते, ह्या सगळ्यांना या लोकसभा मतदारसंघातून सर्वात जास्त लीड कोणी दिले? मग बारामतीकर, आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे का नाही? नक्की का? एकदा हात वर करून सांगा. सुप्रियाताईंना जेवढी लीड गेल्या वेळेस दिली होती 1,20,000 या तालुक्यातून, त्याच्यापेक्षा जास्त लीड आम्ही सर्वजण इथून देणार. सांगा एकदा, नक्की का? सुप्रियाताईंना 2019ला कोणाच्या विरोधात तुम्ही लीड दिले होते? भाजपच्या विरोधात. अजितदादांना विधानसभेमध्ये तुम्ही कोणाच्या विरोधात लीड दिली होती? 1,65,000. मग तुम्ही सर्वांनी अजितदादांना, सुप्रियाताईंना भाजपच्या विरोधात जर लीड दिली होती तर सुप्रियाताई आणि पवार साहेब भाजप बरोबर गेलेत का? मग दादांनी निर्णय जो घेतलाय तो स्वहितासाठी आणि स्वतःचं साम्राज्य टिकवण्यासाठी तिथं जर घेतला असेल, पण तो निर्णय घेत असताना ज्या स्वाभिमानी जनतेने भाजपच्या विरोधात दादांना 1,65,000 लीड दिली होती, दादांनी निर्णय घेत असताना इथं असणाऱ्या स्वाभिमानी जनतेला विचारलं होतं का मी भाजप बरोबर चाललोय? विचारलं होतं का? मग आपली जबाबदारी आहे. आता गेल्या 60 वर्षामध्ये तुम्ही सर्वजण नेहमी भाजपच्या विरोधात आणि पुरोगामी आणि शिवशाहू फुले आंबेडकरांच्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या आणि अण्णाभाऊ साठेंच्या विचाराबरोबर आपण सर्वजण राहिलोय. आणि तेच उत्तर या लोकशाहीच्या माध्यमातून या लोकसभेमध्ये आपल्या सर्वांना द्यायचं का नाही द्यायचं? आणि तुमच्या सर्वांचे नातेवाईक ज्या ज्या तालुक्यामध्ये, ज्या ज्या मतदारसंघामध्ये, जसं डॉक्टर अमोल कोल्हे असतील तिथं माढा असेल, नाहीतर नगर दक्षिण असेल, तिथं सुद्धा आपल्या सगळ्यांना आपल्याच विचाराचा प्रचार करायचा, तो तुम्ही करणार का? तर मग माझं भाषण झाल्यानंतर एक खास नेत्याकडनं सुप्रियाताईंना एक शुभेच्छाचा संदेश आलेला आहे. तो संदेश आपण एकदा ऐकूया. आणि तो जो टीव्ही मध्ये असताना नाही तर व्हिडिओ मध्ये असताना जो नेता आहे, त्यांचे जर कार्यकर्ते इकडे आले असतील तर त्यांनी सुद्धा त्याच नेत्यांचं तिथं मनोगत ऐका आणि ते जे म्हणतात ते सगळ्यांनी तिथं स्वीकारा. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वाभिमान. यानंतर महासंसद रत्न व्हिडिओ लावा शुभेच्छांचा. मी खोटं नाही सांगत. आम्ही अनेक जण, साहेब खासदार झाले, मी खासदार झालो, स्वर्गीय भाऊ खासदार झाले, बापूसाहेब थिटे खासदार झाले, मागर र.के. खाडिलकर आणि तुळशीराम जाधव तेही खासदार होते, जुन्या लोकांना आठवत असेल. संभाजीराव काकडे खासदार झाले. पण माझी बहीण म्हणून सांगत नाही, आतापर्यंत जे जे खासदार झाले त्या सर्व खासदारांच्या मध्ये सर्वात जास्त मतदारसंघामध्ये जर संपर्क कुणी ठेवला असेल तो सुप्रियाने ठेवलेला. महासंसद रत्न
सुसंस्कृत विनयशील नम्रशील ताई आपल्या हक्काच्या महासंसद रत्न सौताई. नमस्कार. आदरणीय पवार साहेब, माननीय देशमुख साहेब, फौजिया ताई, संघटनेतले व्यासपीठावर असलेले सगळे वरिष्ठ नेते आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी तमाम बारामतीकरांचे मनपूर्वक आभार मानते की 3 वेळा मोठ्या संख्येने मतदान करून आपण मला दिल्लीला जायची संधी दिली. याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. बारामती लोकसभेचं मतदान आहे. 7 मेला मतदान आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 6. आणि आपलं पवित्र मत, माझं काम, आपल्या भागात झालेला विकास, हे सगळं बघून मेरिटवर मला पास करा ही विनम्र विनंती करायला मी आलेले. यावेळी फक्त एकच बदल आहे की आपलं चिन्ह बदललंय. आधी एक चिन्ह होलं, त्याचं काय झालं सगळ्यांनाच माहिती आहे. आणि टी व्हीवर ते बघून बघून पण कंटाळायला आता. आणि तुम्ही बघा, चिन्ह बदललं, पक्ष गेला, चिन्ह गेलं, सगळंच गेलं. आणि मला असं वाटलं अरे बापरे आता काय होणार. पण माझ्या पांडुरंगाची इच्छा की माझ्या पांडुरंगांनी माझ्या पदरात काय टाकलं तर तुतारी वाजवणारा माणूस. या महाराष्ट्राच्या संस्कृतीत तुतारी कधी वाजते? जेव्हा लग्न कार्य होतं तेव्हा तुतारी वाजते. कुठलंही शुभ कार्य असतं तेव्हा तुतारी वाजते. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा ही तुतारीच वाजली होती. आणि हे युद्ध वेगळं आहे. हे युद्ध महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. रोहितच्या भाषणात बऱ्याच गोष्टी आल्या. रोहित, तू एक सांगायला विसरलास की इतके वर्ष आपल्या पक्षाबद्दल बाहेरून येणारे लोक आपल्या पक्षाला NCP, नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचे. NCP नॅशनली करप्ट पार्टी नाही, नॅचरली करप्ट पार्टी. आता दिल्लीवरनं काय येऊन म्हणतात की पुत्री प्रेमामुळे पक्षामध्ये अंतर आलं. भ्रष्टाचारामधून मुक्त केल्याबद्दल मी भारतीय जनता पक्षाचे जाहीर आभार मानते. आणि पुत्रीवर प्रेम करणं हे देशाच्या भ्रष्टाचारापेक्षा नक्कीच जास्त चांगले. आणि त्याच्यामुळे मला काय त्या आरोपाचं वाईट वाटत नाही. कारण पुत्री प्रेमामुळे जर पक्ष फुटला असेल ना, तर मला हा प्रश्न त्यांना विचारायचा आहे की आपण सगळे एका कुटुंबात, एका पक्षात, एक संघटनेत, एक घर म्हणून काम करत होतो. मी पक्षाकडे असं काय मागितलं जे तुम्हाला हवं होतं? आज माझ्याबद्दल बोललं जातं, अहो 1 लोकसभेचं तिकीट मागितलं, 1. यांना कधी हवं होतं का? ते कुणालाच नको होतं. आणि जेव्हा जेव्हा लोकसभेचा विषय पक्षात यायचा तेव्हा जर साहेब म्हणले अरे तू लढतोस का, तर संध्याकाळी घरी येऊन तोच नेता म्हणायचा साहेब माझं चुकलं का, मला लोकसभेला का पाठवताय? कधीही आजपर्यंत त्यांनी लोकसभेचं तिकीट किंवा मला इच्छा आहे हे सांगितलं नव्हतं. सांगितलं असताना अरे मांगा होता तो, दिल खोल के तुमको देती, काय प्रश्न आहे? आणि जे प्रेमाने देण्यात कुणाला मजा आहे ना, ओरबाडून घेण्यात मजा नाही आहे. पण ही लढाई वेगळी आता, कारण का ही लढाई वैचारिक आहे, ही वैयक्तिक माझ्यासाठी नाहीच आहे. पण ज्या गलिच्छ पद्धतीने आज याचं राजकारण चाललं ना, ही लढाई त्या घाणेरड्या मानसिकतेच्या विरोधात आहे. तुम्ही रोज हल्ले करता, जणू काय आमच्या घरातली उणीधुणी काढल्याशिवाय या देशाची क्रांतीच घडणार नाही आहे. आमच्या घरातलं सगळं बाहेर सांगून गॅसचा सिलेंडर कमी होणार आहे का? तुमच्या नोकरांना, मुलांना नोकऱ्या लागणार आहेत का? या देशातला भ्रष्टाचार मुक्त हा महाराष्ट्र किंवा भारत होणार आहे? हे दुर्दैव आहे. आणि रोज आमच्यावर आरोप केले जातात. मी प्रत्येकाचं उत्तर देऊ शकते. आरेला ना कारे म्हणायला ताकद लागत नाही. आरे म्हटल्यावर खरं माहिती असलं तरी गप्प बसायला जास्त ताकद लागते, आणि ती माझ्यामध्ये आहे. एवढी नव्हते घट्ट, 10 महिन्यात झाले. एवढंच बोललं ना तरी माझ्या डोळ्यात पाणी यायचं.
इतकं रडून झालंय की आता अश्रूही येत नाही डोळ्यात. आणि कुणासाठी रडायचं हो? तुम्हाला जर कुटुंबाची, पक्षाची, महाराष्ट्राचीच फिकर नसेल तर कशासाठी तुमच्यावर मी माझे अश्रू वाया घालू? कारण या अश्रूला पण काहीतरी किंमत आहे, प्रत्येकाच्या अश्रूला. यांनी काहीही बोलावं. आणि रोहित म्हणला ही गोष्ट खरी आहे की इतक्या वेळा ते रोज सांगतात की आमचं शाह आणि मोदी साहेबांची फार चांगलं आहे. अहो मग एकदा तरी माझ्या शेतकऱ्यांच्या कांद्याच्या भावासाठी फोन फिरवा हो. एकदा तरी दुधाच्या भावासाठी. काय दुधाचा भाव? म्हशीचं 1 लिटर दूध आमच्या शेतकऱ्याला 24 रुपयाला पडतं आणि गावात शहरात या महिलांना विचारा 72 रुपये लिटर म्हशीचं दूध आहे का नाही मला सांगा. मग मधले 50 रुपये जातात कुठे? अहो मी रोहितची आत्या आहे, माझ्या वयाला असे शब्द शोभत नाहीत, त्याच्यामुळे मी तसले शब्द वापरत नाही. पण ही गोष्ट खरी आहे की मधले 50 रुपये जातात कुठे? रोज माझ्यावर आरोप होतात की यांनी 10 वर्षात काही केलंच नाही. अहो माझं मराठीतलं जर पुस्तक तुम्ही नीट वाचलं असतं एक अर्धा तास काढून तर तुम्हीही तुमचं मत हे तुतारीलाच दिलं असतं हे मला माहिती. आणि ज्यांच्याबरोबर अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलं प्रत्येकाने काही ना काहीतरी माझ्याबद्दल बोलले. पण ठीक आहे, आता त्यांना अधिकार येते. झालं गेलं गंगेला व्हायला मी नाही त्यांची जुनी उणी धुणी काढत बसणार. कारण का मला माहिती आहे मी निष्ठेने काम केलंय आणि मी कुणाला 5 रुपयाला मिंदी नाही आहे ना. मी कुणाचा 5 रुपयाचा चहा कधी प्यायले ना कधी 5 वर्षात मी कुणाला पाजलाय. त्याच्यामुळे माझ्या इलेक्शनमध्ये कुठेही कॉन्ट्रॅक्टर मटणाची जेवणं घालत नाहीयेत. आपल्याकडे नाहीचे. आणि मी एनिवे रामकृष्ण हरी आहे, तिथं वाजवायचीच आहे आपल्याला, त्याच्यावर पण येणार आहे मी. पण हे दुर्दैव आहे की सातत्याने बोललं जातं की माझ्या विचाराचा खासदार आणा. अहो 18 वर्ष एक तुमच्याच विचाराचा खासदार होतं, कुठे वेगळा होता? आणि माझी काय चूक? आज जी माझ्यावर टीका होते ही माझ्या संस्कारांमुळे चूक. मोठा भाऊ म्हणून नेहमी मान सन्मान केला, मोठा भाऊ म्हणून नेहमी एक पाऊल मागे उभे राहिले, कशात ढवळाढवळ केली नाही. कुठल्याही आमदाराला विचारा, त्या राहुल कुलला विचारा किंवा भरणे मामांना विचारा, संजय राऊत आपल्या संजय जगतापांना किंवा संग्राम थोपटेंना विचारा. कधी एक पीआयच्या बदलीसाठी पण मी कधी विनंती केली का? तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा, तुम्ही म्हणाल तसा खासदार फंड आपण करू, तुम्ही फक्त आदेश द्या, तुम्ही जे म्हणाल ते आपण एकत्र मिळून करू. आणि आज त्याच वागण्यासाठी तुम्ही माझ्यावर टीका करता. म्हणजे आमच्यावर केलेले संस्कार हेच आम्हाला नडले. म्हणजे मोठ्यांचा मान करायचा, धाकट्यांवर प्रेम करायचं आणि म्हणून आज तुम्ही आमच्यावर टीका करणार. 10 वर्षात काहीच केलं नाही हे मला आरोप मान्य नाही. पण त्याला मी फार उत्तर देत बसणार नाहीये, कारण का त्यांनाही सत्य माहिती आहे आणि मलाही सत्य माहिती आहे. आणि तर ते चांगुलपणा नडला, बरोबर आहे, असंच असते बहिणीचं. नंतर सगळे माझ्यावर नाराज होत आहेत, दादा 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 करते. पण काय करणार? आपल्या विकास कामाबद्दल, विकास काम झालं का? तर जरूर झालं. पण एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की आम्ही आमच्या खिशातल्या पैशाने विकास नाही केला. तुम्ही सगळे टॅक्स भरता, मी पण टॅक्स भरते, आपण सगळे टॅक्स भरतो आणि त्या टॅक्सच्या पैशातून विकास झाला. आणि कोणी एका व्यक्ती नाही केला, सगळ्यांनी मिळून हा विकास केला. त्याच्यामुळे सगळं टॅक्स भरला आणि यांच्यामुळे नुकसान झालं. मंत्री झाले असते तर कामं झाली असती. मला खरं सांगावं, मगाशी कृषी मंत्र्याबद्दल रोहित बोलले, मला रोहितला विचारायचं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे, या देशाचा कृषी मंत्री कोण? शरद पवार असता तर कांद्याचा भाव पडला नसता. या देशाचे कृषी मंत्री कोण? कोणच नाही. या देशात तुम्ही विचार करून सांगा, ते आम्हाला सांगतात की सगळी सत्ता जर एका विचाराच्या पक्षाकडे असेल तर प्रश्न सुटतात. मला त्यांना ह्या व्यासपीठावरनं प्रश्न विचारायचा आहे की सांगली आणि सोलापूरला गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. अहो सोलापूरला 15 दिवसातून एकदा पाणी येतं
आणि सांगलीला कुठला मोठा विकास आणि क्रांती यांनी कडून दाखवली आहे त्याच्यापेक्षा बारामती लोकसभा मतदारसंघात 10 वर्ष मी जरी केंद्रातली असले खासदार तरी माझ्या मतदारसंघात स्कीम्स जास्त आणि केंद्राचा जास्त निधी बारामती लोकसभा मतदारसंघात आलाय आणि सोलापूर आणि सांगलीला नाही. ही सक्षना बसली इकडे, तिला विचारा सोलापूरच्या खासदाराबद्दल काय बोलतात. 1 रुपयाचा कढीपत्ता, सोलापूरचा खासदार बेपत्ता. खरं आहे का नाही? सोलापूरचा खासदार एका विचाराचे. कोणी तुम्हाला सांगितलं की एका विचाराचाच असलं तर विकास होतो? मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. 10 वर्ष 2004 ते 2014 काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार होतं केंद्रामध्ये. गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं 10 वर्ष. वायब्रंट गुजरात झाला का नाही? मोदी साहेबच होते ना तेव्हा मुख्यमंत्री. कुठलं काम अडलं सांगा? तेव्हा केंद्रात त्यांच्या हक्काचा माणूस म्हणजे आदरणीय पवार साहेब होते. पवार साहेबांनी गुजरातला नेहमी मदत केली. त्यांनी कधी भाव असं नाही केलं की तो बीजेपीचा किंवा काय. जर बीजेपीचं सरकार गुजरातमध्ये असलं आणि केंद्रात काँग्रेसचं असलं तर वायब्रंट गुजरात होऊ शकतो. तर केंद्रात गुजरात सरकार असताना मॅग्नेटिक महाराष्ट्र का नाही होऊ शकत? त्याच्यामुळे हे जो विचार आहे ना की त्यांना मत दिलं तरच विकास होतो, हे थोतांड खोटं आहे. तसं होत नाही. आणि त्याच्यामुळे जरी विरोधात असलो आणि तुम्हाला कोणी सांगितलं यावेळेस आम्ही विरोधात बसणार आहे? यावेळेस काँग्रेसचं सरकार येणारच आहे आणि त्याची तुतारी कुठे वाजली तर सुनील केदारांनी त्याची सुरुवात विदर्भातून केलेली आहे. त्यांनी आत्ताच मला सांगितलं विदर्भातला एखादा सीट जाईल, बाकी सगळी आपल्याच खात्यात आहे. त्याच्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी विदर्भातून सुरुवात झाली आहे आणि जवळपास रोहित म्हणतो तसं 30-35 सीट 48 पैकी आपल्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या येणार आहेत. अनेक गोष्टी काही दिवसात झाल्या, रोहितनी त्यांनी मांडल्या. अनेक पाहुणे आले, काही बरडून गेले, त्याचं मला वाईट वाटलं नाही. मला एकाच गोष्टीचं या संपूर्ण इलेक्शनमध्ये वाईट वाटलं की जेव्हा पहिली सभा झाली ना आणि त्यांचा निर्णय झाला कॅन्डिडेट अनाऊन्स करायचा, त्याच्यामध्ये ते एक वाक्य बोलले होते की समोरचे येतील, भावूक होतील, म्हणतील त्यांचं शेवटचं इलेक्शन आहे आणि रडतील. मला त्यांना सांगायचं आहे हे शेवटचं का पहिलं का शेवटचं का तिसरं का चौथं हा निर्णय तुमचा नसेल, तो माझ्या पांडुरंगाचा असेल. आणि हा जो तुमचा विचारले बुरसटलेला विचार ना, त्याच्या नादी आम्ही लागणारच नाही. कारण का माझा विश्वास आहे की लोक मला रोज विचारतात की आदरणीय पवारसाहेब 3-3, 4-4 सभा करतात, त्यांना एवढी एनर्जी येते कुठून? म्हटलं त्यांच्या टॉनिकचं नाव महाराष्ट्र आणि त्याची मायबाप जनता आहे. जोपर्यंत तुम्ही आदरणीय पवारसाहेबांना साथ द्याल तोपर्यंत त्यांना कोणीही थांबवू शकत नाही. त्याच्यामुळे येऊ दे सगळे, बोलू दे सगळे. काही लोक म्हणतात, ते व्हिडिओ दाखवले की आदरणीय पवार साहेबांना आम्ही संपवणार आहेत. जोपर्यंत आदरणीय पवार साहेबांची ढाल म्हणून तुम्ही सगळे आहात, इस देश का मायका लाल उसको कुछ नहीं कर सकता, हेही मला अतिशय प्रांजळपणे त्यांना सांगायचं. त्यामुळे बोलू दे त्यांना, त्यांच्याकडे दुसरं काही बोलण्यासारखं नाहीच आहे आपल्या विरोधात. आणि हो, मी आहे बारामतीची लेक, हो मी राहते इथे, आणि या देशाचाच आणि राज्याचा निर्णय आहे. जेवढ्या हक्क एका मुलाचा आहे तेवढाच हक्क एका मुलीचाही आहे, हेही मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं. बऱ्याच लोकांना त्रास होतो की ही इथे का राहते. अरे माझं घर आहे, एक काहीतरी तुम्ही निर्णय ठेवून घ्या, ही राहते का नाही राहते. परवा तर काय आरोप केला की 7 तारखेनंतर सगळी जातील छत्र्यांसारखी. हो, तुम्ही तुमचं बघून घ्या. तुम्ही किती दिवसातून बारामतीला मधून येता ना, त्याचा हिशोब काढला ना तर तुमच्यापेक्षा आम्ही सगळे बारामतीत जास्त असतो. त्याच्यामुळे आमचे दिवस मोजू नका, आता तुमचे दिवस तुम्ही मोजायला लागा. आणि बारामती हे आहे फक्त बारामती नाही आहे, भोरला 5 वर्षातून एकदा, इंदापूरला 5 वर्षातून एकदा, दौंड शहरामध्ये 5 वर्षातून एकदा, पुरंदरला 5 वर्षातून एकदा. यांनी कुठे पालकमंत्री होते ना, 18 वर्ष पालकमंत्री होते. किती वेळा प्रत्येक तालुक्यात गेले, वर्षातून एकदा तरी जाऊ नये पालकमंत्र्यांनी.
फक्त प्रचाराला 5 वर्षातून एकदा दोघं जोडीनी देवेंद्र फडणवीस आणते, हेलिकॉप्टरनी यायचं आणि हेलिकॉप्टरनी जायचं. खाली काय चाललंय वास्तवतेपासून दूर असतात ते. कधीतरी फिरून बघावं बारामतीमध्ये एवढ्या मोठ्या बिल्डिंग बांधलेल्या आहेत. आमच्या बिचाऱ्या लोकांची चाव्या पण काढून घेतल्या. त्या दिवशी माननीय मुख्यमंत्री आले, सगळ्या गरीब कष्टकऱ्यांना चाव्या दिल्या, सगळ्यांच्या चाव्या काढून घेतल्या. आणि काय सांगतात, मतदान झाल्यावर ठरवू. ओ तुमची बिल्डिंग नाहीये आणि चाव्या द्यायचा अधिकार तुम्हाला नाहीये. त्या गरीब कष्टकर्त्यांची घरं आहेत. कुणावरही जर अन्याय केला ना तर आंदोलनाला मी तुमच्यासाठी बसीन, पण त्या गरीब कष्टकर्त्यांची घरं तुम्ही मतदान कुणालाही करा ती तुम्हालाच मिळतील. मतदानाचा आणि विकासाचा काय संबंध? कुणाला रोज धमक्या देतात? रोज येतं ते म्हणते अरे हा धमकी दिली, ती धमकी दिली. कशाला घाबरता? ते ज्यांना घाबरतात ना त्यांच्या समोर आम्ही भाषणं दिल्लीत करतो आणि डंके की चोट पे करतो. कारण का आम्हाला नाही काय प्रॉब्लेम दुसरा. आणि केल्या करून करून काय करतील हो? आता माझं निलंबन केलं, माझी काय चूक होती? कांद्याला भाव दिला. कांद्याला भाव देत नाही म्हणून मी आणि अमोल दादा कोल्हेंवर त्यांनी सांगितलं यांना निलंबन करून टाका, हे दोघं बाहेर काढा यांना, हे दोघं फार कांदे आणि शेतकरी करतात. मला तुम्हाला सांगायचंय की शेतकऱ्याला हमी भाव मागणं हा गुन्हा असेल तर हा गुन्हा मला मान्य आहे. तुमच्या सरकारने आम्हाला फाशी दिली तरी चालेल, पण या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने आयुष्यभर लढत राहणार. आणि ते जे दिवस तुमचे होते, जे सोन्याचे दिवस होते, जेव्हा आपली सरसकट कर्जमाफी झाली होती, आपली पोरं शिकली. परवाच मी चॉकलेटच्या फॅक्टरीत गेले होते, समोर एक महिला बसली होती आणि मी हिंजवडीला 6 लाख नोकऱ्या साहेबांनी कशा आणल्या त्याचा उल्लेख केला. तर ती म्हणली माझी लेक पण तिकडेच शिकते. म्हटलं तुम्ही काय करता? ते म्हणले मी चॉकलेटच्या फॅक्टरीत नोकरी करते. म्हटलं मुलगी काय करते? लग्न होऊन तिथे गेली. माझ्या पोरीचं लग्न नाही झालं. म्हटलं मग काय करते मुलगी? ती म्हणली माझी मुलगी इंजिनियर आहे. कुठे झाली? सोमेश्वर कारखान्याच्या शाळेत इंजिनियर झाली. आज 3 लाख रुपयाचं पॅकेज आहे तिचं. एकटी राहते हिंजवडीमध्ये. अभिमान वाटतो आम्हाला. हे सामाजिक परिवर्तन ही पवार साहेबांची दूरदृष्टी होती. मी कधीच म्हणणार नाही मी केलं, मी नेहमी म्हणते आम्ही सगळ्यांनी मिळून केलं. दिशा पवार साहेबांनी दिली. संस्था शाळा काढल्या, आरोग्य सेवा केल्या, शेतीला महत्त्व दिलं आणि इंडस्ट्री आणि MIDC पण आणली. म्हणजे 4ही या गोष्टी करून बारामतीची मूठ त्यांनी बांधली आहे. आणि ती मूठ प्रेमाने आणि विश्वासाने बांधली. आणि हा विश्वास आणि प्रेम, एक वेळ प्रेम कमी झालं तरी चालेल पण विश्वास कमी होता कामा नये. आणि दुर्दैव आहे की आज महाराष्ट्रामध्ये किंवा बारामतीत सगळे पत्रकार येऊन विचारतात अरे काटे की टक्कर बारामतीमध्ये. मी पहिलं त्यांना सांगते थँक्यू व्हेरी मच. ते म्हणतात तुम्हाला काय असं एवढं रिलॅक्समध्ये कसं आहे? म्हणलं या संपूर्ण देशामध्ये जर वाराणसीपेक्षा बारामतीचं इलेक्शन महत्त्वाचं असेल तर हीच तर बारामतीची ताकद आहे. आणि बारामतीची ताकद याचा केंद्रबिंदू शरद पवार आहे. पत्रकार मला विचारतात की शरद पवार. म्हटलं अहो शरद पवार म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजे शरद पवार, बाकीचे आम्ही परिवारवाद. बरोबर आहे, मी परिवारवाद मी काय स्वतः सुरू नाही केलं. रोहित परिवारवाद, अजित पवार परिवारवाद. आम्ही थोडी शून्यातून विश्व उभं केलं. अजित पवार, सुनेत्रा पवार आता नुकत्याच आल्यात राजकारणात, मग रोहित पवार, सुप्रिया सुळे, आम्ही सगळे परिवारवाद आहोत. आम्ही काही शून्यातून विश्व नाही उभं केलं, हे मान्य आणि प्रांजळपणे मी कबूल करते. आम्ही नाही बाबा शून्यातून, आम्ही जे आम्हाला मिळालं ते आम्ही पुढे नेलं. आणि त्याच्यामुळे ही जी टीका टिप्पणी वैयक्तिक ना ह्याच्यापासून दूर जाऊया. कारण मी आता तुमच्याकडे का मतं मागते? कारण का मला एक बदल महाराष्ट्रात घडवायचा आहे. पुढच्या पाण्याचे विषय आपल्याला मार्गी लागायचे, मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न आपल्याला पुढे मागायचे. पुढे बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास पुढच्या टप्प्यात कसा न्यायचा आहे ह्याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. या तुतू मेमेमध्ये अडकण्यात काही गंमत नाही हो. असा खासदार दिल्लीला पाठवा जो तुमचा आवाज म्हणून तिथे उभा राहील. आणि प्रॉक्सी नको, कॉपी करके पास नहीं होना है, प्रॉम्प्टिंग भी नहीं चाहिए अपने को. मेरिट पाहिजे. नक्की कोण उभं राहणार आहे? मी मत माझ्यासाठी मागतेय. पार्लमेंटमध्ये मी उभी राहणार आहे. त्याच्यामुळे उभं कोण राहणार आहे? आणि माझं नाव पण मी शॉर्ट अँड स्वीट ठेवले. मी काय फार लांब लांब नाव नाही लावले. मशीनमध्ये नाव फक्त सुप्रिया सुळे, कारण का सुप्रिया सुळेच दिल्लीला जाणार आहे.
त्याच्यामुळे नावात आगे पिछे ह्याचं नाव त्याचं नाव काय नाही, माझी माझी ओळख आहे. आणि तिकडे साहेब काय कानात भाषण काय करायला सांगायला येणार नाहीयेत. तिथे उभं राहिलं की मलाच उभं राहावं लागतं आणि एकटं. त्याच्यामुळे असा लोकप्रतिनिधी निवडून पाठवा जो तिथे तुमचा आवाज आणि महाराष्ट्राची आन बान आणि शान म्हणून तिथे उभं राहील. आणि मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना. मला जेव्हा बक्षीस मिळतं त्याच्यावरही टीका झाली. अहो तुमच्या मित्रपक्षांना विचारा, संसद रत्न मी नाही दिले ना, माझ्या सगळ्या सोयऱ्यांनी दिले. माझा सगळा सोयरा नाही सत्तेत, तो पण विरोधातच बसलाय तिथे. मला संसद रत्न जे पुरस्कार मिळतो तो भारतीय जनता पक्षाचा संसदीय मंत्री अर्जुन मेघवाल. नाव माहिती आहे? कुठल्याच मंत्र्याची नावं माहिती नाहीत आणि ते म्हणतात की मंत्री व्हा, काय नावच माहिती नाही कोणाला. तेवढी दोनच माहिती आहेत. अच्छा, एकच माहिती आहे. पण अर्जुन मेघवाल हे संसदीय मंत्री आहेत, ते मार्क देतात आणि त्याच्यात माझा नंबर येतो. आणि या देशामध्ये 10 वर्षामध्ये 3 खासदारांचा जो सत्कार मा महिम द्रौपदी मुर्मूंनी केला, त्या 3 खासदारापैकी सुप्रिया सुळे एक खासदार आहे. हे मी म्हणत नाहीये, हे भारतीय जनता पक्ष म्हणते. जेव्हा जेव्हा मी पार्लमेंटमध्ये भाषण करते समोरून युक्तिवाद होतो आणि तेव्हा सगळे मंत्री माझं नाव घेऊन म्हणतात सुप्रिया जी आपने जो कहा वो सही है, अच्छा है, वगैरे वगैरे वगैरे. मला एवढंच तुम्हाला सांगायचं की ही लढाई वैयक्तिक माझी कोणाशीच नाही आहे. माझी लढाई वैचारिक आहे. रोहित म्हणला तसं मी मंत्री होऊ शकत होते आणि माझं असंच झालं असतं का रे? कृषी मंत्री कोण माहितीच नाही, अजिबात नाही ना. पण मंत्री होऊन आले शकते. पण माझ्याकडे 2 मार्ग होते. एक सत्तेचा होता आणि अदृश्य शक्ती, आणि दुसऱ्या बाजूला संघर्ष, विचार आणि वडील. तुम्ही माझ्या जागी असता तर काय केलं असतं? कोणाच्या बाजूने उभं राहिला असता? वडिलांच्या बाजूने. त्याच्यामुळे हा काही विषयच नव्हता आणि त्याच्यामुळे मी काय फार विचार केलाच नाही. माझ्यावरही फार आरोप झाले, हिला हे माहिती होतं, हिला हे माहिती होतं. अहो मला बरंच काही माहिती आहे. मला दोन्ही, जेवढं मला माहिती आहे तेवढं दोन्ही बाजूत कुणालाच माहिती नाही आहे. पण सगळ्यात मोठी माझी ताकद हेच आहे की मेरा पेट बहुत बड़ा है. त्याच्यामुळे मी ना पुस्तक लिहिणार आहे ना मी कधी चॅनलला काही बोलणार आहे. काही गोष्टी अशा असतात ज्या पोटातच ठेवायच्या असतात. कारण का नाती तोडायला ताकद लागत नाही, नाती जोडायला जास्त ताकद लागते आणि ती माझ्यामध्ये आहे. आणि हे संस्कार माझी आजी शारदाबाई पवारांनी आमच्यावर केले. फार कष्ट करून तिने आमचं सगळं कुटुंब हे बांधून ठेवलं होतं. ते बांधून ठेवलेलं कुटुंब ना, त्याच्यात एक सुई घेऊन ही दिल्लीवाली अदृश्य शक्ती प्रयत्न करते, टिक 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 टिक. पण ती सुरुवात आहे, पण तिला आम्ही होऊ देणार नाही. आमच्या घरातल्या महिलांची ताकद खूप मोठी आहे आणि ही ताकद जी आमच्या घरातल्या महिलांची आहे ना, ही शारदाबाई पवारांचे संस्कार आहेत. आमचं कुटुंब हे कधी आम्ही तुटू देणार नाही. वाघिणीसारख्या लढू, पण आमच्या कुटुंबासाठी आम्ही लढत राहू. आणि आमचं कुटुंब म्हणजे फक्त पवार आडनावाचे लोक नाहीत, तुम्ही सगळे आहात. कोणीही जर महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर गाठ या सुप्रिया सुळेशी आहे. महाराष्ट्राच्या विरोधात कोणीही काही केलं ते मी सहन करणार नाही. आणि त्याच्यामुळे माझी लढाई इथल्या कोणाशी नाहीच आहे. माझी लढाईच्या दिल्लीच्या तख्ताच्या विरोधात. अरे लढने के लिए ड्रायव्हरला शिव्या घालायला, जो आपल्यापेक्षा बिचारा गरीब आहे त्याला तुम्ही रागवला, काय करेल, पापी पेट का सवाल आहे. त्याच्यामुळे जो आपल्यापेक्षा वीक आहे त्याला धमकी द्यायला काय लागते? अरे धमकी देना है तो अपने ताकदवर से दे दो, त्याला खरी ताकद म्हणतात. आणि हे संस्कार आमच्यावर शारदाबाई पवारांनी केलेत. त्याच्यामुळे आज तमाम बारामतीकरांनी जे प्रेम, जो विश्वास इतके अनेक वर्ष माझ्यावर टाकला त्याबद्दल आणि तमाम बारामतीकरांच्या समोर मी नतमस्तक होऊन तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते की आपण ही मला संधी आणि प्रेम दिलं. चिन्ह बदललेलं आहे, त्याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगते. 3 नंबरचं आपलं बटन आहे, सगळ्यांनी सांगितलं आहे. 1, 2 आणि 3 पॅनल आहे. 3ऱ्या नंबरवर माझं नाव आहे सुप्रिया. 3 शरद पवार काँग्रेस
सुनील, केदार, अनिल, तुमचं पण 3च आहे. रोहित 3, सुनंदा 3, शर्मिला 3, शुभांगी 3, युगेंद्र 3. अजून कोण राहिले का? हा, ठाकरे 3, उद्धव 3, प्रतिभा 3. हो, मला 4. बरं झालं प्रतिभा म्हणला, मला घरी जायचंय. आले त्याच्यात. काँग्रेस 3, ठाकरे 3, अरविंद 3, मशाल 3, तुतारी 3, गुलाल 3, विजय 3. त्यामुळे आता एकच शेवटची घोषणा देते आणि माझं भाषण संपवते. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. यानंतर साहेबांचा सत्कार तमाम धनगर समाज बांधवाच्या वतीनं भूषणसिंह राजे होळकर, निखिल देवकाते, गणपताबा देवकाते, रवींद्र टकले, संदीप देवकाते करत आहेत. आणि या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात आपण दुसऱ्या हरित क्रांतीचे जनक, महिला आरक्षणाचे उद्धार करते, मंडळ आयोगाच्या शिफारशी लागू करणारे आपले साहेब आणि 1994चे महिलाविषयक धोरण राबवणारे साहेब दुसऱ्या हरित क्रांतीचे. आणि साहेब आपला निर्णय घेतला 12% कृषी कर्ज पतपुरवठा होत होता, आपल्यामुळे 4% वार्षिक कर्ज पतपुरवठा झाला. साहेब आपण 72,000 कोटीची कर्जमाफी केली. साहेब तुम्ही आहात शेतकऱ्यांचा श्वास, शेतकऱ्यांची धडकन. तुम्हा कष्टकरी शेतकरी महिलांचे तुम्ही आहात आमची धडकन, हृदयातील एक विश्वास. टाळ्यांच्या गजरात महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. या कार्यक्रमासाठी प्रचंड संख्येने आपण सगळे उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून मी स्वागत करतो. आता असं आहे, आणखी 5-6 मिनिटांनी सभागृह पण चालवावं या संबंधीचे नियम आहेत. आणि त्या नियमाप्रमाणे 6 वाजताच्या आत ही सभा संपली पाहिजे. ती जर संपली नाही तर उमेदवारावर खतरा भरला जाईल आणि तो खतरा आपल्याला नको आहे. आणि म्हणून आपण ही लावलेली सभा जेवढ्या लवकर संपवता येईल तेवढी संपूया. ही शेवटची सभा आहे या वर्षाची. आणि गेले अनेक वर्ष आपण ही शेवटची सभा मिशन स्कूलच्या प्रांगणामध्ये घेतो. यंदा ते करणं शक्य झालं नाही. आणि त्याचं कारण राज्याची सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांनी ती जागा आपल्या ताब्यात घेतली. ठीक आहे, सदाशिवराव सातवांनी सांगितलं त्यांनी कुठलीही जागा ताब्यात घेतली ते चिंता करण्याचं कारण नाही. आपण दुसरी जागा घेऊ. आणि आज मी इथं बघतोय हजारोच्या संख्येनं विशेषतः आज या ठिकाणी उपस्थित आहेत.
आणि कोणी आपली जागा हरवली त्याने आपलं काही नुकसान होऊ शकत नाही हे तुम्ही लोकांनी आज सिद्ध केलं. ही निवडणूक अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे. सगळ्या जगाचं लक्ष आहे. मध्यंतरी कन्हेरीला नारळ फोडायची सभा होती आणि एका कोपऱ्यामध्ये एक कोणतरी न ओळखीचा माणूस उभा होता. माझ्या लक्षात आलं हा पत्रकार आहे. सभा संपल्यावर त्यांना मी बोलवलं, विचारलं कुठून आला आहे. त्यांनी सांगितलं अमेरिकेतून आलो आहे. म्हणजे अमेरिकेतून आलो आहे कन्हेरीला? हो म्हणजे आलो आहे. आणि त्याचं कारण अमेरिकेमध्ये भारताच्या लोकशाही पद्धतीच्या निवडणुका याच्याबद्दल लोकांना भयंकर उत्सुकता आहे. आणि म्हणून न्यूयॉर्क टाइम्स नावाचं एक प्रसिद्ध वर्तमानपत्र आहे, त्यांनी आम्हाला इथं पाठवलं. चांगली गोष्ट आहे. आज बारामतीची सभा, बारामतीची निवडणूक याला अमेरिकेला सुद्धा चिंता आहे. इतकं महत्त्व तुम्हा लोकांच्या निर्णयावर भारताच्या बाहेरच्या लोकांच्यामध्ये सुद्धा आहे. आणि आत्ताच आपण जी भाषणं दोन ऐकली, रोहितचं भाषण ऐकलं, त्याच्यानंतर सुफियाचं भाषण ऐकलं आणि तिसरं भाषण आपण शिरूर मतदारसंघातल्या उमेदवाराचं ऐकलं. या तिन्ही भाषेमध्ये त्यांनी एक विचार पुढे ठेवला. हा देश कसा चालवायचा, कुणी चालवायचा, प्रश्न कोणते आहेत आणि ते सोडवण्याचा अधिकार ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून काय फावलं टाकली याबद्दलचा विचार हा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मला स्वतःला आनंद आहे की या तिन्ही भाषणामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका या तिन्ही वक्त्यांनी या ठिकाणी मांडली. यातनं एक गोष्ट स्पष्ट होते की कोणी काही म्हणो, मोदी साहेबांच्या हातात देशाची सत्ता असो, आणखीन कोणाच्या हातात सत्ता असो, जोपर्यंत आपण सगळेजण एक आहोत तोपर्यंत बारामतीकरांना कोणी धक्का लावू शकत नाही हे तुम्ही या ठिकाणी स्पष्ट केलं. आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. प्रश्न खूप आहे. महागाईचा प्रश्न आहे, बेकारीचा प्रश्न आहे, शेतीचा प्रश्न आहे. आणि ज्यांच्या हातात सत्ता आहे ते याच्या कुठल्याही प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी ही सत्ता वापरत नाही. आणि म्हणून आपल्याला निकाल लागायचा आहे की या निवडणुकीमध्ये असे निकाल आपण घेऊ की जेणेकरून या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष त्यांच्या सगळ्या जागा निवडून येतील आणि देशाला एक नवीन दिशा ही देण्याचं काम आपल्या सगळ्यांच्याकडून केलं जाईल. आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. माझा कसा पूर्ण असं आहे. अनेक ठिकाणी सभा झाल्या. काल मी जळगावमध्ये होतो, त्याच्याआधी अनेक जिल्ह्यामध्ये होतो. जवळपास 17-18 जिल्ह्यामध्ये गेले काही दिवस मी फिरतो आहे. पुण्याचा कडक ताप आहे आणि त्या सगळ्या गोष्टीमुळं माझा घसा हा पूर्ण बसला आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो की या निवडणुकीमध्ये तुमचा निर्णय हा बारामतीकरांच्याच नाही तर महाराष्ट्राच्या हिताचा होईल. आणि तो झाल्यानंतर
मी सविस्तर किंवा सगळ्यांशी एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आदरणीय साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आपण हजारोच्या संख्येने उपस्थित राहिला. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर आमचे जुळती, तेथे कर आमचे जुळती. आपण आलात मायबाप जनता या ठिकाणी. अहो अजून एकदा, अजून 5-10 मिनिटं आहेत. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, या देशाचा बुलंद आवाज. कोण आला रे, कोण आला, कोण आला रे, कोण आला. सुप्रियाताई बाप आगे बढ़ो. धन्यवाद. रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे. या ठिकाणी अपक्ष उमेदवारही या ठिकाणी उपस्थित आहेत. ते अपक्ष उमेदवार बाळासाहेब धापटे, सुनीताताई पवार, बापू पवार. आम्ही पुरोगामी विचारसरणीच्या आदरणीय साहेबांच्या विचारसरणीबरोबर आहेत. व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी अमरावतीहून आलेले विनेशभाई आडतिया आणि हा जॉन जोसेफ नाशिकवरून आलेला आहे. हँडिकॅप आहे, ताईंच्या प्रचारार्थ आलेला आहे. याला खास टाळ्या वाजवा. हा दिव्यांग आहे, नाशिकवरून सायकल चालवत आलाय स्वतःच्या हाताने. हाताने सायकल चालवत आलाय नाशिकवरून ताईंच्या प्रचारार्थ. याच्यासाठी जॉन जोसेफ साठी एकदा जोरात टाळ्या वाजूया.